महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे। चला, जिल्ह्यातील आमगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे। मात्र या भागात आज दोन फळ विक्रेत्यांमध्ये झालेल्या वादानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एकतर्फी कारवाई करत फक्त या दोन दुकानदारांचे अतिक्रमण हटवले। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे। आज सकाळी आंबेडकर चौकात असलेल्या फळ विक्रेत्यांमध्ये आपसी वाद झाला। सुमित गणवीर, त्यांचे वडील आणि मुकेश बनसोड यांच्यात झालेल्या मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत या दोन्ही दुकानदारांचे अतिक्रमण हटवले। मात्र यावेळी प्रशासनाने केवळ या दोन दुकानदारांवर कारवाई करत इतर अतिक्रमणकांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या पक्षपाती भूमिकेवर रोष व्यक्त केला आहे। आंबेडकर चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असून त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच संभाव्य दुर्घटनेचा धोका कायम आहे। तरीही प्रशासन इतर अतिक्रमणधारकांवर का कारवाई करत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरातील अतिक्रमण हटवावे अशी मागणी जोर धरत आहे। यावेळी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। देखिए, ये आंबेडकर चौक जो है बहुत संवेदनशील जगह है। चारों जगह का ट्रैफिक इस जगह आता था और आज जो दो दुकानों में आपसी में झगड़ा कर पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट ने जो दो दुकानों के ऊपर कार्रवाई की है, मैं चाहता हूं कि आंबेडकर चौक के चारों तरफ की कार्रवाई करे तो ज्यादा बेहतर रहेगा। आज की कार्रवाई भी सही है, परंतु ये कार्रवाई यहाँ पे ना रुके, इस चौक को ही खाली किया जाए। कल कोई बड़ी दुर्घटना ना हो, उसके लिए जो आज छोटी सी कार्रवाई की है, कल उसको चारों तरफ का अतिक्रमण जितना भी है वो हटाया जाए तो ये शासन का सराहनीय कार्य रहेगा, अच्छा कार्य रहेगा। ही कारवाई जी झाली आहे ती अतिक्रमण हटवण्याची जी कारवाई झाली आहे, होऊ शकते की आपसी वाद असेल त्याचा भाग वेगळा आहे, पण ही एकदम फास्ट जी कारवाई झाली आहे, ही कारवाई जर करायची होती तर सरासरी सर्वांवर कारवाई करायला पाहिजे होती। अतिक्रमण सर्वांचे हटवायला पाहिजे होते। पर्टिक्युलर दोनच व्यक्तीचे अतिक्रमण हटवणे हा पोलीस विभाग किंवा जे विभाग समाविष्ट आहेत आज त्यांचा हा चुकीचा निर्णय आहे। आम्ही त्यांच्या या निर्णयाचा निषेध करतो। मी पर्सनली आझाद समाज पार्टीचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा निषेध करतो।